मुंबई थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही। शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम आहेत। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दोन व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण दोन व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा। महाराष्ट्रात माणसाचे लिलाव सुरू, कल्याण डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली। हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य। राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल। कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं सूचक ट्विट। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मनसेचा सन्मान राखला जाईल। विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवली साथ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना कल्पना देऊन कल्याण डोंबिवली शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। भाजपाकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी निर्णय। मनसे नेते राजू पाटलांची स्पष्टोक्ती। राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर काही निर्णयावरती पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं, बाळा नांदगावकरांची भूमिका। सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष, भारतात परतल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यावर उत्तर देणार। कल्याण डोंबिवली शिंदेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य। शिवसेना सोडली पण ते माझ्यासाठी घर सोडणं होतं। मी बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा। बाळासाहेबांना मानत असतील तर महापौर पदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा। भास्कर जाधवांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, तर शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही। राऊतांकडून भूमिका स्पष्ट। आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही। मुंबईत महायुतीचाच महापौर होईल। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळ। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसमध्ये गटस्थापनेवरून पेच, 13 समर्थक नगरसेवकांना घेऊन धानोरकरांकडून गट स्थापन। इतरांनी गटात सहभागी व्हावा अन्यथा कारवाई होईल। वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांना धानोरकरांचा इशारा। काँग्रेस कमिटीकडून नावं येत नाहीत तोपर्यंत गटस्थापना करू नका, प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिलेत। रामू तिवारी यांचा वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला सूचना। कल्याण डोंबिवली 4 नॉट रिचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात तक्रार। सीसीटीव्ही कॉल डिटेलसह तांत्रिक तपासाची मागणी। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता, सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला। कोर्टानं अर्ज मंजूर केल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शाळेच्या व्हॅन चालकानं संतापजनक कृत्य केल्याचा प्रकार, प्रकरणी 24,000 दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द।